मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे। जानेवारी हप्त्याचं वितरण 26 जानेवारी 2026 पर्यंत होणार आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये जमा होणार आहे किंवा ही जी काही इमेज आहे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली जात आहे। आपल्याच एका सबस्क्रायबरनी आपल्याला ही इमेज सेंड केली आहे व विचारलं की 26 जानेवारी 2026 पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहे का, ही खरी बातमी आहे का, या संदर्भात आपण सगळी माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा, कारण खरी जी अपडेट आहे ती नक्कीच आपल्या चॅनलवरती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, 26 जानेवारीपर्यंत वितरण होणार आहे का, तर नाही। स्पष्टपणे तुम्हाला एका मिनिटातच सांगत आहे की नाही, ही जी काही बातमी आहे ते पूर्णपणे फेक आहे। त्यामुळे या फेक बातमीवर विश्वास ठेवू नका, कारण लाडक्या बहिणी विश्वासाने आमच्याकडे पाहतात व ते विश्वास इथे कुठेही कमी होऊ द्यायचं नाही। तर लाडक्या बहिणींनो 26 तारखेला वितरण होणार नाही, ही फेक पूर्णपणे बातमी असणार आहे। कारण मागील जे हप्ते होते कोणतेही शासन निर्णय आला नाही, डायरेक्ट वितरण झालं होतं। पण आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून तरी एक GR येतोच व त्यानंतर काय होतं की वितरण होतंच। पण 26 तारखेला वितरण होण्याची शक्यता फार कमी आहे, कारण आता नुकतंच 13 तारखेला वितरण झालं होतं। त्यानंतर लक्षात घ्या, पहिला शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून GR येईल। 27 ते 31 जानेवारीपर्यंत ही शक्यता वर्तवली जाते की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून लाडक्या बहिणींसाठी एक पहिला GR येईल। त्यानंतर महिला व बाल विकास विभागाकडून GR येईल। पण आता काय झालं आहे की जे वितरणाची जे काही आहे ते पूर्णपणे चेंज झालेलं आहे। डिरेक्टली इलेक्शनमुळे असो किंवा जे काही पैशांचं वितरण आहे डिरेक्टली तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडून काय अपडेट आलेली आहे तुम्ही पाहू शकता की 31 डिसेंबर 2025 पर्यंत KYCची प्रक्रिया केली होती, परंतु काय झालेलं आहे की बऱ्याच लाडक्या बहिणींची KYC चुकल्यामुळे ऑफलाईन KYC अंगणवाडी सेविका यांच्याकडून पडताळणी होणार आहे। पडताळणीची प्रक्रिया सुरू झाली आहे का, त्याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ टाकला होता की कोणत्या तारखेपासून जो पडताळणी असणार आहे ते होणार आहे, सगळी माहिती त्यामध्ये देण्यात आलेली आहे। फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे, पण काही लाडक्या बहिणींचं काय झालं आहे की फिजिकल व्हेरिफिकेशन होण्याआधीच, म्हणजे सरकारने याबाबत कोणतीही अपडेट दिली नाही, पण नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता डिरेक्टली बंद करून टाकलेला आहे। KYCच्या चुकीमुळे 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले नाहीत, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत। मंत्री आदित्यताई तटकरे यांनी काय फक्त दिलेले की चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निर्देशनास आली आहे, म्हणून या योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याची सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे। परंतु अजून फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू झाले नाहीत, पण ते विनंती अर्ज आहे, तुम्ही भरून ठेवू शकता। डाउनलोड करून काय करायचं आहे, प्रिंट काढायचं आहे, सगळी माहिती द्यायची आहे, अंगणवाडी सेविकाताईंकडे जमा करायचं आहे। काही प्रश्न असू द्या नक्कीच कमेंट करून तुम्ही विचारू शकता। त्यानंतर जो जानेवारी हप्ता आहे तो फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे। पहिला आठवडा महत्त्वाचा असणार आहे, कारण का नंतर इलेक्शन आहेत, 5 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहेत, आचारसंहिता सुरू आहेत। पण आता आचारसंहिताचा आणि ह्या योजनेचा संबंध येणार नाही, कारण निवडणूक आयोगाने सांगितलेलंच होतं की ही जुनी योजना असल्यामुळे यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। तर लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका। थोडक्यात आपण माहिती पाहिलेलीच आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 26 जानेवारीपर्यंत पैसे येणार नाही, ही फेक बातमी आहे। कोणतेही फेक बातमीला प्लीज पसरवू नका, जेणेकरून लाडक्या बहिणीमध्ये संभ्रम निर्माण होईल। अजून एक इम्पॉर्टंट अपडेट आदित्यताई तटकरे यांनी दिली आहे, ते म्हणजे काय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांसाठी सुविधेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर दिला आहे। 181 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करायचा आहे, पण हा नंबर कंटिन्यू बिझी लागतो आहे, ना कोणतं उत्तर मिळत आहे। योजनेशी संबंधित सर्व शंकेचे तक्रारीचं निवारण होणार असं सांगितलं जात आहे, पण तुम्ही सुद्धा कॉल केला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे। मी स्वतः कॉल केला पण नंबर बिझी लागतोय, नंबर लागतच नाही, तिकडून काय उत्तरच येत नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींचं काय झालेलं आहे ना की सँडविच झालेलं नाही, इकडं ना तिकडं। लाडक्या बहिणींनी नक्की कोणाची मदत घ्यायची आहे, कारण अंगणवाडी सेविका ताई पण म्हणत आहेत की आम्ही पडताळणी करणार नाही, आम्हाला ऑलरेडी खूप काम आहेत, किंवा आमचं जे काही सॅलरी आहे, आम्हाला जे काही वेतन दिलं जातं त्यामध्ये आमच्याकडून खूप काम केलं जातं, काम करून घेतलं जातं, त्यामुळे आम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजेच पडताळणी करण्यासाठी आम्ही तयार नाहोत। पण लाडक्या बहिणींना आता यामुळे काय होईल की जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे सुद्धा हप्ते येईल का नाही शंका आहे। ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता आला नाही, कारण लवकरात लवकर पडताळणी प्रक्रिया सुरू नाही झाली, तर काय की जानेवारी महिन्याचे बघा किती दिवस, एक आठवडा राहिलेला आहे जानेवारी संपायला।
फेब्रुवारी महिना सुरू होईल, त्यानंतर पडताळणी सुरू होईल आणि त्यानंतर पडताळणीनंतर लाडक्या बहिणींची जी प्रोसेस आहे पूर्णपणे ऑफलाईन होणार आहे. आता ऑफलाईन झाल्यामुळे कधीपर्यंत होईल सांगता येत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना खरंच आता हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे सरकारकडे एकच विनंती, महिला व बालविकास विभाग मंत्री आदितीताई तटकरे यांनी याकडे लक्ष द्यावे. ऑनलाईन KYCची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करा, कारण ऑफलाईन प्रक्रिया सर्वांना पॉसिबल नाही. जे कागदपत्र सांगितलेले आहे ते सबमिट करायला, किंवा अंगणवाडी सेविकाताई पण एवढ्या लाखांमध्ये जेवढ्या लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे, त्या एवढ्या बहिणींची जी काही पडताळणी होणं सुद्धा एवढ्या लवकर शक्यता नाही. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगायचं आहे. कारण जे काही पडताळणी प्रक्रिया असो, KYCची असो, किंवा जे काही मदतीचा नंबर दिलेला आहे ते सुद्धा इथे चालत नाहीये. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून थोडक्यात तुमच्यापर्यंत शेअर केली जाते. त्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.